झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यानजीक व्यापाऱ्यांना लुटणारी टोळी जेरबंद। मोटरसायकलवर येऊन लुटले तब्बल 11 लाख रुपये। मुद्देमालासह 6 जणांना घेतले ताब्यात। सोयाबीन विक्रीचे पैसे घेऊन जळगाव जिल्ह्यातील धरणगावकडे जाणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना लुटल्याची घटना नुकतीच घडली। त्यांच्याकडील रोख तब्बल 11 लाख रुपये घेऊन पसार झालेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। यातील 6 जणांना अटक करून त्यांच्याकडून 6,84,000 रुपये हस्तगत केलेत। घर का भेदी लंका ढाए या उक्तीला साजेशी ही घटना 18 जुलै रोजी धुळे शहरालगतच्या फागणे गावानजीक घडली। शहरातील जमनालाल बजाज रोडवर असलेल्या श्रीरत्न ट्रेडिंग या दुकानातून सोयाबीनचे 10,91,900 रुपये घेऊन किशोर पंढरीनाथ पाटील व त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे दोघे जळगाव जिल्ह्यातील आपल्या धरणगावकडे निघाले। श्रीरत्न ट्रेडिंगमध्ये कामाला असलेल्या यश विश्वनाथ ब्रह्मे याने आधीपासूनच केलेल्या नियोजनानुसार हे दोघे निघाल्याची बातमी आपल्या मित्रांना दिली। एक घोडा दो दुल्हे निकल गए अशा कोडवर्डमध्ये मित्रांना कळवल्यानंतर फागणे गावानजीक त्यांच्या मोटरसायकलला अडवून दोघा तरुणांनी तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले असे विचारले। तसेच त्यांच्या मोटरसायकलला लाथ मारून खाली पाडून दुखापत केली आणि त्यांच्या डिक्कीतील सुमारे 11 लाख रुपये घेऊन पसार झाले। 18 जुलैला फिर्यादी किशोर पंढरीनाथ पाटील व्यवसाय मुनीम जिल्हा जळगाव यांनी अशी फिर्याद दिली होती धुळे तालुका पोलीस स्टेशन की त्याच्याकडे जे सोयाबीनचे विक्रीचे पैसे जवळजवळ 11 लाख रुपये हे काही लोकांनी येऊन त्याच्याकडनं बळजबरीने त्याला मारहाण करून रॉबरी करून ते चोरीस घेऊन गेले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पवार API पारधी आणि त्यांच्या टीम यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून तांत्रिकदृष्ट्या तपास करून आज आपण 5 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून जवळजवळ 7 लाखाची रक्कम आपण याच्यातून हस्तगत केलेली आहे। या अनुषंगाने पुन्हा एकदा एक आवाहन करण्यात येत आहे की एवढी मोठी कॅश सोयाबीनची असो किंवा कापसाची असो ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅश अशी डिक्कीमध्ये टाकून घेऊन जाऊ नये अथवा कुठल्याही मित्राला किंवा कुठल्याही इस्माला त्याच्याबद्दल माहिती देऊ नये जेणेकरून अशा घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही। धन्यवाद। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी या घटनेचा कसून तपास करीत या लुटारू तरुणांची टोळीच उघड केली आहे। यात यश ब्रह्मे, राहुल अनिल नवगिरे, चंद्रकांत रवींद्र मळसाळे, कल्पेश श्याम वाघ, राहुल श्याम वाघ, सनी संजय वाडेकर या 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून लुटीतील 6,84,000 रुपये हस्तगत केलेत। अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।